मित्रांनो, आता आपण बघूयात ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. आपण शिकतोय न्यूट्रिशन. न्यूट्रिशन मधला सगळ्यात महत्वाचा पार्ट तो म्हणजे डायजेशन. डायजेशन म्हणजे काय? तर जे काही कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक फूड मटेरियल आहे त्याचं ब्रेकडाऊन करायचं आणि सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्स मध्ये कन्व्हर्जन करायचं, त्याला म्हणतात डायजेशन. आपण जे फूड खातो ते कॉम्प्लेक्स नेचरचे असते. कॉम्प्लेक्स म्हणजे काय? तर त्याच्या मॉलिक्युल्स मधल्या ॲटम्सची संख्या खूप जास्त असते, त्यामुळं त्या मॉलिक्युलची साईज जास्त असते, त्यामुळं तो मॉलिक्यूल आपल्या बॉडी सेलमध्ये डायरेक्टली ॲब्सॉर्ब होऊ शकत नाही. म्हणून त्याला काय करायचं? ब्रेकडाऊन करायचं. कशामध्ये कन्वर्ट करायचं? सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस मध्ये कन्वर्ट करायचं. सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्स मध्ये कन्व्हर्जन केल्याचा काय फायदा होतो? तर हे सबस्टन्सेस आपल्या बॉडी सेल्स मध्ये जे काही ओपनिंग्स आहेत, पोअर्स असतात आपल्या प्लाझ्मा मेम्ब्रेन वरती, त्याच्यातून हे न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडी सेलच्या आत एंटर करू शकतात. हे करता यावं म्हणून डायजेशन गरजेचं आहे. डायजेशन मध्ये आपण काय करतोय? कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक फूड इज कन्व्हर्टेड इनटू सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता आपण जे काही अन्न खातो, जे काही फूड आपण खातो ते अनेक प्रकारचे. आपण जर हॉटेलमध्ये गेलो, मोठ्या एकदम 5 स्टार हॉटेलमध्ये, तर त्यातलं मेनू कार्ड हे एखाद्या पुस्तकासारखं असतं. जे इतके जास्त पदार्थ आपण खात असतो हे मला सांगायचं. हे एवढी व्हरायटी असते आपल्या फूड मध्ये, पण आपली बॉडी जी आहे ती एकूण 6 प्रकारचंच फूड रेकग्नाइज करत असते. आणि ते आहेत कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, vitamins, minerals and water. These are the 6 different types of food materials that we eat. Okay, let us come to our original point. Human digestive system. These are the components of our digestive system. The first one is our mouth. आपल्या तोंडामध्ये कोणते कोणते कंपोनेंट्स आहेत की जे डायजेशनला मदत करतात? आपण पहिल्यांदा घास खातो. आपल्या तोंडात जेव्हा घास येतो तेव्हा पहिलं काम सुरू होतं ते दातांकडून. दात काय करतात? त्या अन्नाला बारीक करायचं काम करतात. जीभ काय करते? त्या अन्नाची टेस्ट घेऊन त्यानुसार सलाइवा सिक्रेट करण्यासाठी सलाइवरी ग्लँड्सना स्टिम्युलस देते आणि मग ते अन्न सलाइवामध्ये मिसळायचं काम करते. तर असं प्रत्येक कंपोनंटचं काही ना काही काम या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये आहे. ही लिस्ट आहे. आपण या प्रत्येक कंपोनंटचं काम डिटेल मध्ये बघणार आहोत. तुम्हाला एक्झाम मध्ये ही डायग्रॅम काढा म्हणून विचारली जाते. मी नंतर तुम्हाला ही डायग्रॅम बोर्ड वरती पण काढून दाखवेन. ओके, आता आपण फक्त याचा डिटेल मध्ये स्टडी करूया. तर सेकंड कंपोनंट आहे इसोफेगस. माउथ मध्ये आलेलं फूड हे आपल्या स्टमक पर्यंत घेऊन जाणारी ही जी पाईप आहे त्याला म्हणायचं इसोफेगस. ओके, त्याच्यानंतर इथं आहे स्टमक.
डायग्राम मध्ये बघा, त्या स्टमक नंतर हा जो मोठा ब्राऊन कलरचा थोडासा ट्रायंग्युलर वाटणारा ऑर्गन जो दिसतोय ते आहे आपलं लिव्हर. त्या लिव्हर वरतीच हे थोडस रेडिश वाटणारं जे स्ट्रक्चर इथं दाखवलेलं आहे ते आहे गॉल ब्लॅडर, म्हणजे आपलं पित्ताशय, बर का. त्यानंतर ह्या स्टमकच्या खालीच इथं हे पॅनक्रियाज दाखवलेलं आहे. या पॅनक्रियाज मधून आणि ह्या गॉल ब्लॅडर मधून काही सिक्रिशन्स पुढं इंटेस्टाईन मध्ये पाठवली जातात. स्टमक मधून फूड जेव्हा पुढं स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातं तेव्हा त्याच्यामध्ये काही एन्झाईम्स, काही केमिकल्स या गॉल ब्लॅडर मधून आणि पॅनक्रियाज मधून ऍड केले जातात, मिसळले जातात आणि या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये ऍक्च्युअल डायजेस्टेड फूड जे असतं ते ऍब्सॉर्ब केलं जातं, आपल्या ब्लड मध्ये पाठवलं जातं आणि मग या स्मॉल इंटेस्टाईन नंतर येतं लार्ज इंटेस्टाईन. या लार्ज इंटेस्टाईन मध्ये आपल्या फूडचं स्टूल मध्ये कन्व्हर्जन केलं जातं आणि नंतरचा पार्ट आहे तो म्हणजे रेक्टम आणि एनस. तर या प्रत्येकाचं काम आपण डिटेल मध्ये बघूयात. ओके, लेट्स मूव्ह अहेड. तर इथं ह्या फोटोमध्ये दाखवलेलं आहे आपलं तोंड, हे आहेत आपले दात, ही आहे जीभ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या salivary glands. There are 3 pairs of salivary glands. हे बघा या इथं, त्यानंतर इथं खाली हे जे कानाच्या जवळ असणारे salivary glands आहेत ह्या त्याला म्हणायचं पॅरोटिड ग्लँड. त्यानंतर इथं खाली घशाशी लागून खाली असणारे आहेत सब मॅन्डिब्युलर ग्लँड्स आणि इथं जिभेच्या खाली असणारे आहेत सबलिंग्वल ग्लँड्स. तर ह्या 3 प्रकारच्या ग्लँड्स या जशा इकडं राईट साईडला दिसत आहेत तशाच पलीकडं लेफ्ट साईडला पण असतात, म्हणजे हे पेअर मध्ये असतात. सलायवरी ग्लँड्स आर इन पेअर. आपण थोडी ही इन्फॉर्मेशन वाचूया आणि मग ह्या डायग्राम मध्ये ती शोधूया. The mouth is the first part of the upper gastrointestinal tract. Gastrointestinal tract म्हणजे काय? आपला अन्नमार्ग असं तुम्ही सोपं समजून घ्या. आपल्या अन्नमार्गाचा पहिला भाग म्हणजे माउथ आहे and is equipped with several structures that begin the first process of digestion. आणि माउथ मध्ये काही असे घटक आहेत, स्ट्रक्चर्स आहेत की जे आपल्या डायजेशनच्या प्रोसेसला माउथ मध्येच सुरू करतात. It includes salivary glands, teeth and the tongue. Teeth have different shapes to deal with different aspects of mastication employed in tearing and chewing pieces of food into smaller and smaller pieces. दात काय करतात? दात वेगवेगळ्या शेपचे असतात. कशासाठी? तर चावण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींसाठी. घास तोडायचा आहे, चावायचा आहे, यामध्ये आपण वेगवेगळी कामं करतो. कधी आपल्याला बाईट घ्यावा लागतो आणि नंतर ते च्यू करावं लागतं, म्हणजे चगळत बसावं लागतं तो घास, बरोबर. This results in a much larger surface area for the action of digestive enzymes. आपला घास चावून बारीक का करायचा आहे? आपण केमिस्ट्रीत शिकलोय. रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स ऑन द साइज ऑफ पार्टिकल्स, करेक्ट. जेवढी साइज ऑफ पार्टिकल्स स्मॉल असेल, स्मॉलर द साइज ऑफ पार्टिकल्स ग्रेटर इज द रेट ऑफ रिएक्शन, करेक्ट. तर इथं आपले दात काय करतायत? त्या फूड मटेरियलचं बारीक बारीक पीसेस मध्ये
कटिंग करतायत का? सो एज टू इन्क्रीज द सरफेस एरिया फॉर द ॲक्शन ऑफ डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. डायजेस्टिव्ह एन्झाईम्स, एन्झाईम्स म्हणजे काय? हे प्रोटीनस सबस्टन्सेसच आहेत, केमिकल्स आहेत की जे डायजेशनला मदत करतात. ओके. त्यानंतर दुसरा कंपोनंट आहे तो म्हणजे टंग. द टंग इज अ फ्लेशी अँड मस्क्युलर सेन्सरी ऑर्गन. टंग फ्लेशी आहे आणि मस्क्युलर आहे, याच्यामध्ये हाड नसतं, बोन नसतं. ओके. इट डिटेक्ट्स द टेस्ट अँड स्टिम्युलेट्स सलायव्हरी ग्लँड्स. टेस्ट कशी आहे त्याच्यानुसार त्या सलायव्हरी ग्लँड्सना जीभ काय करते? स्टिम्युलाय देते आणि त्याच्यानुसार सिक्रिशन्स सुरू होतात. इट मिक्सेस द फूड विथ सलायवा. आणि जीभ काय करत असते? आपल्या फूड मध्ये सलायवा मिक्स करायचं काम करते. The salivary glands in mammals are endocrine glands that produce saliva through a system of ducts. Salivary glands, mammals मधल्या salivary glands त्या कशा आहेत? एंडोक्राइन ग्लँड्स आहेत that produce saliva, saliva तयार करतात through a system of ducts. ducts मधून त्या सिक्रीट करतात. Humans have three paired major salivary glands: parotid, submandibular, and sublingual, as well as hundreds of minor salivary glands. Salivary gland मधून जे काही डायजेस्टिव्ह ज्युसेस बाहेर पडतात, एन्झाईम्स बाहेर पडतात, ते आपल्या तोंडातच डायजेशनचं काम सुरू करतात. ओके, गॉट इट. पुढे जाऊया. आपल्या तोंडामध्ये आणखीन एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे दात. या दातांचा काय रोल आहे आपल्या डायजेशन मध्ये? तर फूड मटेरियल बारीक करायचं आहे. पण या दातांना कधी कधी या फूड मुळे त्रास होऊ शकतो. आपले दात खराब होतात, किडतात. ते कसं होतं आणि का होतं हे आपण यामध्ये बघणार आहोत. डेंटल कॅरीज और टूथ डिके causes gradual softening of enamel and dentine. हे दातावरचं जे आवरण आहे त्याला एनामल म्हणतात. इट इज द हार्डेस्ट पार्ट इन आवर बॉडी. आपल्या बॉडीतलं सगळ्यात हार्ड मटेरियल कुठलं असेल तर हे दातांवरचं आवरण आहे. तरी पण दात किती इझिली कुजतात, किडतात. बघा, आपण दररोज जेवल्यानंतर तोंड स्वच्छ धुतलं पाहिजे, दात स्वच्छ केले पाहिजे. तुम्ही जुनी माणसं, म्हातारी माणसं बघा, जेवण केल्यानंतर चूळ भरतात. अगदी दातांवरून बोट फिरवून दात घासून ते चूळ भरतात. थोडं त्यांच्याकडून हे शिकलं पाहिजे. जेवल्यानंतर आपले दात स्वच्छ केलेच पाहिजेत. नाहीतर काय होतं त्याच्यावरती बघा इथं दिलेलं आहे. इट begins when bacteria acting on sugars produce acids that softens or demineralizes the enamel. दाताचं जे आवरण आहे वरचं ते सॉफ्ट करण्याचं काम करतं. कोण करतं? तर ऍसिड. कुठले ऍसिड? जे बॅक्टेरियांकडून तयार झाले. कुठले बॅक्टेरिया? तर गोड पदार्थांमधल्या साखरेवरती असणारे बॅक्टेरिया. आपण जे काही खातो त्याचे अन्नकण बरेचसे आपल्या दाताला चिकटून बसतात आणि हे चिकटल्यानंतर त्याच्यावर बॅक्टेरियाची ग्रोथ होते आणि हे बॅक्टेरिया आपल्या दाताचं इनॅमल खराब करणाऱ्या ऍसिड्सना प्रोड्यूस करतात. बघा, म्हणून चॉकलेट्स वगैरे
खाल्ले तर दात स्वच्छ करण्याची पण सवय ठेवा. ओके. Masses of bacterial cells together with food particles stick to the teeth to form dental plaque. दातावरती असा थर जो बसतो बघा पांढरट, त्याला म्हणायचं डेंटल प्लॅक. Saliva cannot reach the tooth surface to neutralize the acid as plaque covers the teeth. दातावरती हे आवरण एकदा जमा झालं की मग सलायवा त्या ऍसिड बरोबर रिॲक्ट करू शकत नाही आणि त्या ऍसिडला न्यूट्रलाइज करू शकत नाही. ब्रशिंग द टीथ आफ्टर इटिंग रिमूव्स द प्लॅक बिफोर द बॅक्टेरिया प्रोड्यूस ऍसिड्स. जेवण झाल्या झाल्या जर दात घासले तर बॅक्टेरियाचाच विषय येत नाही. बॅक्टेरिया रिमूव्ह होतात, त्यामुळं तिथं ऍसिड तयार करणं हाही विषय राहत नाही आणि पुढं दात किडण्याचा पण काही विषय राहत नाही. इफ अनट्रीटेड microorganisms may invade the pulp causing inflammation and infection. जर आपण हे दातांकडे लक्ष नाही दिलं तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाढून आपल्या दातांमधला जे हे एनॅमल खराब करतील, पल्प जो आहे दाताच्या आतमध्ये तो खराब करतील, हे खाली जे सॉफ्ट पार्ट आहे दाताचा जो आपल्या हिरड्यांमध्ये फिक्स बसतोय हा खराब होतो. त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या नर्व्स आहेत, ब्लड कॅपिलरीज आहेत दाताला ब्लड सप्लाय करणाऱ्या, सगळ्यांवरती परिणाम होतो आणि मग दात काढून टाकावा लागतो. ओके, पुढे जाऊया आपण डायजेशन कडे वळूयात पुन्हा एकदा. तर आपल्या तोंडामध्ये असणारी जी सलायवा आहे तिचं काम आपण थोडं डिटेलमध्ये या पेजवरती आपण बघूयात. When we eat something we like, our mouth waters. आपल्या तोंडाला पाणी सुटतं आपण जेव्हा आपल्या आवडीचा पदार्थ खातो तेव्हा. दिस इज ॲक्च्युअली नॉट ओनली वॉटर. तोंडाला पाणी सुटणं म्हणतो आपण खरं, पण ते पाणी नसतं. पण काय असतं? But a fluid called saliva secreted by the salivary glands. आपल्या salivary glands मधून सिक्रेट झालेली ती सलायवा असते. Another aspect of the food we ingest is its complex nature. आपलं जे अन्न आपण घेतो, इंजेस्ट करणे म्हणजे आपल्या पोटात घेतो, ते कॉम्प्लेक्स नेचरचं असतं. मगाशी सांगितलं कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्स. कॉम्प्लेक्स म्हणजे काय? मॉलिक्युलर स्ट्रक्चर त्याचं मोठं असतं. मॉलिक्युलर वेट पण त्याचं जास्त असतं. ओके, पुढे जाऊ. इफ इट इज टू बी ॲब्सॉर्ब्ड फ्रॉम द एलिमेंटरी कॅनॉल इट हॅज टू बी ब्रोकन इन टू स्मॉलर मॉलिक्युल्स. मगाशी सांगितलंय. दिस इज डन with the help of biological catalysts called enzymes. आणि हे डायजेशन काही बायोलॉजिकल कॅटलिस्टच्या मदतीनं होतं. त्या बायोलॉजिकल कॅटलिस्टना आपण एन्झाईम्स म्हणतो. आता कॅटलिस्ट म्हणजे काय हे पण आपण केमिकल रिएक्शनच्या टॉपिकमध्ये शिकलेलो आहोत. द सलायवा कंटेन्स an enzyme called salivary amylase. सलायवात काय आहे? सलायवरी अमायलेज आहे. हे एक एन्झाईम आहे. याचं काम काय? That breaks down starch which is a complex molecule to give sugar. बघा, कार्बोहायड्रेट्स म्हणतो की नाही आपण? कार्बोहायड्रेट हा एक न्यूट्रिएंटचा टाईप आहे. स्टार्च हे जेव्हा प्लांट्स फोटोसिंथेसिस करतात आणि त्यांच्या बॉडीमध्ये जास्त झालेलं जे फूड आहे, एक्सेस फूड मटेरियल इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ स्टार्च. आता जेव्हा
आपण प्लांट प्रॉडक्ट्स खातो तेव्हा जास्त करून त्याच्यात हे स्टार्च असतं आणि ते स्टार्च म्हणजे जो की कार्बोहायड्रेटच आहे, म्हणजे एक प्रकारचा शुगर मॉलिक्यूलच आहे, तो डायजेस्ट करायचं काम सलायवरी अमायलेज करतात. लक्षात ठेवा, नेहमी अमायलेज हा शब्द आला की ते कार्बोहायड्रेटला डायजेस्ट करणारं एन्झाईम आहे, हे लक्षात ठेवा. The food is mixed thoroughly with saliva and moved around the mouth while chewing by the muscular tongue. It is necessary to move the food in a regulated manner along the digestive tube so that it can be processed properly in each part. फूड सलायवामध्ये मिक्स करायचं हे काम कोण करतं? आपण घास जेव्हा चावत असतो त्याच वेळी आपली जीभ काय करत असते, त्या घासाला इकडून तिकडून असं फिरवत असते, सो ॲज टू मिक्स सलायवा प्रॉपरली. आणि हे असं केल्यामुळं काय होतं, तर आपला जो घास असतो तो मऊ होतो, सॉफ्ट होतो आणि मग आपल्याला गिळता येतो सहजपणे. ओके. द लाइनिंग ऑफ कॅनॉल has muscles that contract rhythmically in order to push the food forward. त्याला पेरिस्टाल्टिक मुवमेंट म्हणतात. आपला जो एलिमेंटरी कॅनॉल आहे, आपलं जे आता इथंच बघा, या ठिकाणी इसोफेगस दाखवलेलं आहे. माउथ कडून स्टमक कडं फूड घेऊन जाणारा हा पाईप आहे. हा मस्क्युलर पाईप असतो. यात मसल्स जे आहेत ते मागचे मसल कॉन्ट्रॅक्ट होतील, पुढचे मसल्स रिलॅक्स होतील, त्यामुळं इथला जो काही घास आहे मॉर्सेल तो पुढं पुश केला जातो. मग पुन्हा इथले मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतील आणि पुढचे मसल्स रिलॅक्स होतील, त्यामुळं इथला फूड पुन्हा अजून पुढं पुश केलं जातं. अशा रीतीनं याला पेरिस्टाल्टिक मुवमेंट म्हणतात आणि ह्या पेरिस्टाल्टिक मुवमेंटनी फूड मटेरियल पुढं 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 ढकललं जातं. ओके, समजलं का हे?